दिवाळी म्हटलं की आठवण येते ती म्हणजे अभ्यंग स्नानाची आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला। पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे पाचला साबण आणि झाली अंघोळ असं नाहीये। पण अभ्यंग स्नान म्हणजे नेमकं काय? अभ्यंग स्नान कशी करायची? अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत काय? जाणून घ्या अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे। जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे। अभ्यंग स्नान करत असताना सर्वप्रथम तेल लावून घेणं। अंगाला आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तेलाची निवड करून ते कोमट करा। हे तेल संपूर्ण शरीराला हलक्या हाताने लावा आणि काही वेळ त्वचेत जिरू द्या। मॉलिश करा। तेल लावल्यानंतर केसांच्या नैसर्गिक वाढीच्या दिशेने हलक्या हाताने संपूर्ण शरीराला मसाज करा। पायाचे तळवे, पोट, छाती, हात, मान, चेहरा आणि डोक्यालाही मसाज करा। उटणे लावणे। तेल जिरल्यावर उटण्याची पेस्ट म्हणजेच कोमट पाणी किंवा दुधात मिसळलेली पेस्ट अंगाला लावा आणि 10 ते 15 मिनिटं लावलेले उटणं हे कोरडं होऊ द्या। स्नान करा। उटणे सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्नान करा, त्यामुळे त्वचेतील मळ आणि तेल निघून जाईल। पण अभ्यंग स्नानाचा कालावधी काय? आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून 3 ते 4 वेळेस किमान करावे। सकाळी प्रांतविधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग स्नान करत असतात। यंदा दिवाळीत अभ्यंग स्नानाचा मुहूर्त हा 20 ऑक्टोबर या रोजी आहे। अनेक जण दिवाळीच्या सर्वच दिवशी आवडीने अभ्यंग स्नान करतात। सुगंधी उटणं आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले काही मिश्रण त्यात ॲड करून आपण अभ्यंग स्नान करू शकता। यासोबतच परंपरागत चालत आलेले आणि लोक आवडीने खरेदी करत असलेले मोती साबणही आपण यावेळी वापरू शकता। आपल्याला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।